बरेच पेरेंट मला विचारतात की होम स्कूलिंग करायचं का मुलांचं, इज दॅट अ बेटर ऑप्शन. आणि साधारणपणे त्याच्यामध्ये शाळांबद्दलचं त्यांचं फ्रस्ट्रेशन असतंच, परंतु एकंदरीतच विचार केला तर होम स्कूलिंगला खूप मोठे चॅलेंजेस आहेत. जर का आपल्याला एक्झामिनेशनसाठी तयार करायचं असेल मुलांना, तर तुम्ही होम स्कूलिंग करू शकता इफ दॅट इज द ऑब्जेक्टिव्ह. कारण रिसर्च असं सांगतो की जे तुम्ही वर्षभरामध्ये शिकवता ते तुम्ही 100 दिवसांमध्ये घरी बसून मुलांबरोबर करून घेऊ शकता. पण शिक्षणाचा केवळ तोच एक अल्टिमेट ऑब्जेक्टिव्ह नाही आहे ना. शिक्षण हे जसं लर्निंग एक्सपिरियन्स आहे तसा सोशल एक्सपिरियन्स सुद्धा आहे. मुलांना बाकीच्या मुलांबरोबर गोष्टी शेअर करणं, त्यांच्यावर फ्रेंडशिप करणं, त्यांच्यावर कोलॅबरेट करणं, त्यांच्याबरोबर हेल्दी कॉम्पिटिशन करणं. बऱ्याच वेळा तुम्हाला पाहिजे ते रिसोर्सेस तुम्हाला मिळत नाहीत. बऱ्याच वेळा तुम्हाला जे अपयश येतं ते पचवावं लागतं. बऱ्याच वेळा तुम्हाला तेवढं अटेन्शन पाहिजे तेवढं सुद्धा मिळत नाही. अशा सगळ्या गोष्टी मॅनेज करून, लोकांची एम्पथाईज करून जर का तुम्हाला शिकायचं असेल तर त्याच्यातनं खूप चांगलं शिकता येतं. आणि या सगळ्या गोष्टी, या सगळ्या एन्व्हायरमेंट आपण होमस्कूलिंगमध्ये प्रोव्हाइड नाही करू शकत. त्यामुळे दुर्दैवाने तुम्ही मार्कांसाठी करत असाल तर गोष्ट वेगळी, परंतु तुम्हाला होलिस्टिक एज्युकेशन शिक्षण मुलांना द्यायचं असेल तर होमस्कूलिंग हा चांगला पर्याय नाही आहे. एस्पेशली आपण सोशल इकॉनॉमीकडे बोलत आहे, जिथे सोशल स्किल्स आर एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. तर मुलांमध्ये सोशल स्किल्स बिल्ड करायचे असेल तर होमस्कूलिंग हा चांगला सध्या तरी पर्याय नाही.